नमस्कार सभी को, मेरा नाम संचिका गुप्ता है और मैं एको इंडिया में मैनेजर के पद पे काम करती हूँ। आज मैं आप सभी लोगों का बीएमसी बैच 4 मॉड्यूल 4 के इस लेक्चर में आप सबका स्वागत करती हूँ। हमारे साथ हमारी ट्रेनर मैम डॉक्टर सुयशा भी जुड़ने वाली हैं। मैम के सेशन के पहले हम सबसे पहले हम एजेंडा रिव्यू करते हैं। मैडम का सेशन होगा और फिर उस सेशन के टाइम पे मैं किसी को भी अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी, जिससे कि हम एक दूसरे की आवाज को अच्छी तरीके से सुन सकें। मैम के सेशन के बाद हम सबका Q&A सेशन होगा, जिसमें हम एक दूसरे की आवाज मैं सबको अनम्यूट एक्सेस दूंगी और आप अपने सवाल मैडम से पूछ सकते हैं। और अंत में हमेशा की तरह एक फीडबैक राउंड होगा, जिसका लिंक मैं चैट बॉक्स में शेयर करूंगी। मैं सभी से रिक्वेस्ट करूंगी जो इस मीटिंग में आज जुड़े हैं कि अपने वीडियोस को ऑन रखें। मुझे मालूम है आपके अभी ड्यूटी वर्किंग आवर्स हैं, लेकिन अगर पॉसिबल हो तो आप सभी लोग अपने वीडियोस को ऑन रखें। आज हमारे साथ एको इंडिया से हमारे अभिषेक कुमार जी जुड़े हुए हैं और मेरा उन सभी पार्टिसिपेंट से अनुरोध है जो कि ओप्पो, वीवो, लिनोवो के नाम से हमारे साथ इस मीटिंग में जुड़े हैं, कृपया अपने नाम को रीनेम करें और अपना शुभ नाम वहां पे लिखें। अपने आप को रीनेम करने के लिए आपके जूम इंटरफेस पे जहां पे आप अपने आप को देख रहे हैं, वहां पे ऊपर टॉप राइट कॉर्नर पे 3 ब्लू डॉट्स है, उस पर आप क्लिक करेंगे तो एंड में रीनेम का ऑप्शन मिलेगा। प्लीज इनेबल योर ऑडियो जिनको मेरी आवाज सुनाई नहीं दे रही है, क्योंकि बहुत से लोगों को सुनाई दे रही है। और मैं सभी से रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग बैच 4 में हैं और सारे सेशंस आप लोग बैच 4 में ही अटेंड करें। अभी हमारे साथ हमारी ट्रेनर मैम जुड़ी नहीं है, जरा मुझे चेक करने दीजिए कि वो कहाँ है। गिव मी अ मिनट। कोई भी मीटिंग छोड़ के जाएगा नहीं, सब लोग आप लोग अभी प्रतीक्षा करें। प्लीज वेट, डू नॉट लीव द मीटिंग। आवर ट्रेनर मैम हैज येट टू ज्वाइन। Hi, good afternoon, ma'am. This is Sanchika from Eco Indiana. Actually, the meeting has started. We were just waiting for you. Okay. Okay. Okay, ma'am. Sure, ma'am. Okay. Thank you. Thank you so much, ma'am. मेरा सभी पार्टिसिपेंट्स को रिक्वेस्ट है, कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा। अभी हमारी ट्रेनर मैम हमारे साथ जुड़ रही हैं।
मेरे साथ वो पार्टिसिपेंट्स जो अभी जुड़े हुए हैं और चैट बॉक्स में डाल रहे हैं कि उनको मेरी आवाज़ सुनाई नहीं दे रही है, तो इसलिए नहीं सुनाई दे रही क्योंकि मैं कुछ बोल ही नहीं रही हूँ, ठीक है? और दूसरी बात, ट्रेनर मैम अभी हमारे साथ जुड़ने वाली हैं, तो आप लोग थोड़ी देर प्रतीक्षा करें। प्लीज़ वेट as a trainer ma'am has yet to join. और जिसको मैं बोल रही हूँ फिर भी नहीं सुनाई दे रहा है, then please enable your audio.
Suresha ma'am, can you hear me? Dr. Suresha, can you hear me? Yes, yes. Okay, good. Okay, just give me 2 minutes. There's some network issue, so I'm fixing. Just 2 minutes. हाँ हाँ हीना, चलो. Yeah. Hello. Yes, ma'am. I can hear your voice. Your voice is clear, Okay. but you need to switch on your video as well if your bandwidth allows you. Okay. See, because my net is slow, I would prefer keeping. I would put my video on for some time, but I'll just Okay. begin with the presentation now first. Okay. Give me a minute, ma'am. I need to introduce you to the participants. Sure, sure. Dr. Soyasha S. Thorat is the Assistant Professor in Microbiology Department at the HBT Medical College and Dr. R.N. Cooper Municipal General Hospital in Mumbai. Dr. Soyasha is the Joint Secretary of Hospital Infection Control Committee. A very warm welcome to ma'am. Over to you, ma'am. Ma'am, I have given you the screen sharing rights. Okay. And your voice is clear and you can start your presentation. Do you have your slides, ma'am? Yeah. I Okay. have my slides. Okay, good. Yeah. Ma'am, I can see your slides. I would request you to put in on the slideshow mode. Oh. So are my slides visible? Yes, ma'am, your slides are visible. I would Yeah. request you to put that on the slideshow mode. Yeah, it is now. No, Is ma'am, it it's not in. No, visible now? no, ma'am. Just a Yes, moment. yes, ma'am. Now it's on the slideshow. So a very good afternoon to all the participants. Sorry to interrupt you, ma'am. I just request you that this is a mixed crowd, so please take your session in English, Hindi, and Marathi mixed language. I will. I'll do. Okay. So basically, I think अभी जिस तरह से this initiative has been taken. Ma'am, your voice is breaking. Ma'am, your voice is breaking. It's not clear. Just hold on. Yeah, is it clear now? Yes. Yeah. So
This is a very important No, ma'am. venture which has been started for Ma'am, all your the voice is not clear. MCGM nursing staff, Ma'am, your voice is not clear. because the Ma'am, nursing staff is the one. ma'am, your voice is not clear. It's breaking. Just give me 2 minutes. Hello, am I clear? Yes. Yes. For training all our GM, I really appreciate staff forms the base infection control program. They're in place and with all our MCGM institutes. I have been given today is the infection control practices pertaining to No, ma'am. contact Suesha, ma'am. precautions Suesha, ma'am. and environmental based precautions. Suesha, आता ma'am. basically, Suesha, ma'am. Can you hear me? yeah. Your voice is not clear, ma'am. It's like breaking, and sometimes we are losing your voice. Sometimes it's coming very loud and very low. Do you have any other solution? Have you joined from your mobile Wi-Fi, mobile internet? No. Am I audible now? Yes, ma'am. Now it's okay, but many times it just breaks. Your voice breaks. Okay, That's the okay. problem. So the Yeah. participants are also writing in the chat box that no voice is not clear. They're not able to hear anything. Okay. Just a minute. Huh? Yeah. Now can I begin? Yes. Yeah. So basically, the module which has been presented to me is all the infection control practices which are pertaining to environmental based precautions and transmission based precautions. मराठीमध्ये सांगायचं झालं तर आज जो मॉड्यूल मी प्रेझेंट करणार आहे दॅट इज बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल म्हणजे तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये हॉस्पिटलमध्ये कामं करता तुमचं सराउंडिंग एन्व्हायरमेंट आणि पेशंटचं सराउंडिंग एन्व्हायरमेंट ह्याच्याशी रिलेटेड काय काय प्रिकॉशन्स तुम्ही घ्यायचे असतात. सेकंडली ट्रान्समिशन बेस्ड प्रिकॉशन्स म्हणजे पेशंटकडनं तुम्हाला आणि तुमच्याकडनं पेशंटला याच्याशी रिलेटेड तुम्हाला जे काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत हे मी आजच्या मॉड्यूलमध्ये कव्हर करणार आहे. मेजॉरिटी गोष्टी तुम्ही ऑलरेडी पाळत आहात. यू ऑल आर फॉलोइंग मेजॉरिटी ऑफ द थिंग्स, बट दिस इज जस्ट अ ब्रशअप सेशन टू जस्ट टेल यू की हे करणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जनरल प्रिन्सिपल्स, आता कोविडमध्ये आपण सगळ्यांनी काम केलेलं आहे. वी हॅव वर्कड इन कोविड, ऑल ऑफ अस हॅव वर्कड, and I really appreciate, I bow down to you to give to your services which you all have given during the COVID. So basic things like for example आता या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत आहे की प्रेफरेबली जिथे तुम्हाला इन्फेक्शियस डिसीजेस हे येतात जे तुम्हाला माहित आहे की हे हवेतनं पसरू शकतात किंवा दे हायली इन्फेक्शियस आहेत, हे बेसिकली प्रिफर्ड आहेत दॅट दीज पेशंट्स should be preferably put in open wards and not in air conditioned wards. किंवा जर तुमच्याकडे ओपन वॉर्ड्सची सुविधा नसते, जसं काय मेजॉरिटी प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतात तिथे खिडक्या वगैरे उघडल्या जात नाहीत, बट
त्यांची एवढी श्युरिटी, देर इज ऑलवेज अ श्युरिटी दॅट येस जे एअर आतमध्ये आहे, जी हवा आतमध्ये आहे, ती स्टँडर्ड प्रोटोकॉल प्रमाणे, स्टँडर्ड नॉर्म्सच्या प्रमाणे this air is replaced, it is circulated and fresh air is given at the standard norms. So this thing has to be kept in mind that open wards are preferable and spacing between the beds has to be 1 meter, 1 to 2 meters. Why this 1 to 2 meters, that I'll tell you in the subsequent slides. But 1 to 2 meters is the minimum distance that has to be maintained between two beds of patient. Secondly, सिंगल रूम्स येस प्रेफरेबल आहेत, पण आपल्या MCGM किंवा आपल्या गव्हर्नमेंट सेटअपमध्ये आपला पेशंट लोड इज सो हाय की आपण प्रत्येक पेशंटला सिंगल रूम देऊ शकत नाही. पण येस, जिथे तुमच्याकडे माहित आहे की एखादा तुमचा जनरल वॉर्ड आहे आणि समजा एखादा TBचा पेशंट किंवा एखादा रेस्पिरेटरी हायली इन्फेक्शियस पेशंट तुमच्याकडे आलाच आहे आणि तुमच्याकडे स्पेशल वॉर्ड नाहीये, तर तुमच्या साइड रूमला सिंगल वॉर्ड मध्ये किंवा सिंगल रूम मध्ये या पेशंटला सेपरेटली ठेवा. सेकंडली, प्रत्येक ईच अँड एव्हरी वॉर्ड सेटअप और ईच अँड एव्हरी सेटअप जिथे पेशंट येणार आहे, देर यू शुड हॅव हँड वॉशिंग अँड टॉयलेट फॅसिलिटीज. दिस आर द बेसिक्स ऑफ ईच अँड एव्हरी हॉस्पिटल, ईच अँड एव्हरी वॉर्ड. अँटी रूम्स म्हणजे काय? बेसिकली की तुमच्या एखाद्या वॉर्डमध्ये जायच्या आधी एक पर्टिक्युलर एरिया डिझाईन केला गेला पाहिजे, जिथे तुमचं वॉर्डमध्ये जाण्याच्या आधीची तयारी, बिफोर गोइंग टू द वॉर्ड, योर prior to the ward, whatever preparations are required, maybe hand wash, maybe wearing your PPE kits, हे सगळं त्या अँटी रूम्स मध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे. Now, environmental based precautions is very important. ऑलवेज यू नो, आता समजा तुम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये चेक इन केलं, ठीक आहे, तुमच्या आधी एखादे गेस्ट तिथून चेकआउट झालेले आहेत, तुम्ही काय एक्सपेक्ट करता की बाबा त्या हॉटेलवाल्यांनी ऍटलिस्ट तिकडचे सगळे बेडिंग्स चेंज करावे, जे काय त्यांनी तिथे कचरा टाकलेला आहे तो कचरा उचलून घ्यावा. आणि आता कोविडमध्ये तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट द रूम गेट्स सॅनिटाइज बिफोर द नेक्स्ट गेस्ट चेक्स इन. ओके, सो same thing is in a hospital ward setup. So before you admit any patient inside, you should be assured that the patient surroundings, just give me 2 minutes, I have an important 1 second ka call, just 2 minutes. Yeah, so I resume again. Yeah, so basically before you admit any patient, the room has to be. Sanjika, am I audible? Yes, ma'am, I can hear you. Your voice is clear. Okay. So before admitting any patient or getting any patient into the ward, the room has to be cleaned properly. So basically what I can say is, after discharging every patient, the room has to be cleaned properly. The patient area, that is the patient bed, the bedside table, the IV stand nearing the bed linen has to be taken care of and sanitized or cleaned and disinfected properly. Household items like bed linens, yes, you have to give it to the laundry. They will do the needful and then send back fresh laundered materials to you. Slide isn't changing. Yeah. Now coming to transport of patients, this is very important. Whenever a patient gets admitted to any ward, it is the responsibility, त्या वॉर्डच्या इंचार्जची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जो पेशंट तुमच्या वॉर्डमध्ये एंट्री करत आहे
बेसिक probable diagnosis काय आहे. So if you know that this patient is very infectious, respiratory infectious आहे, immediately तुम्ही त्या पेशंटला त्या हिशोबाने बेड अलॉट करायचा आहे. तुमच्याकडे जर एखादी सिंगल रूम अवेलेबल असेल, allot that single room to this patient, or at least give this patient a bed which is at the end of the ward, so that it is very easy for you also to manage the patient, and it is also easy for the other patients so that they have minimum contact with this patient. Fine. Now coming to the next one, wherever applicable. Now such patients, this I'm talking about the respiratory patients. What about those patients who have certain diseases, like for example C. diff, okay, Clostridium difficile, which usually is spread through the stool sample contaminated with the beddings, okay, the bedding is contaminated with the stool sample of this patient. So in such cases, you don't have to see that there is a respiratory change, but yes, 101% contact precautions. Contact precautions means the patient ka area is highly infected. So all these areas, wherever you are going to touch the patient, has to be taken care of. For example, if you have a sterile IV line in such patients, maybe a respiratory patient or maybe even your contact, like a patient of C. diff. Okay, so respiratory patient, whenever you're going to the patient, always remember, hand over a mask to the patient. Do not tell the patient to get a mask, because see, whichever patients are admitted to MCGM facility, आपल्याकडे usually जे काही पेशंट येतात, हे पेशंट्स युजली थोडेसे लोअर सोशो इकॉनॉमिक झोन मधनं आल्यामुळे द मास्क विच दे विल कॅरी इट मे बी जस्ट अ कॉटन मास्क. तर तुमच्याकडे असणारा एखादा सर्जिकल 3-ply मास्क दिल्याने you should not feel ki are why should we give, it is going to give protection to you only, because you are the one who's going to go to that patient now and then again and again for maybe giving medicines, maybe writing notes, or maybe taking the temperature, everything. Secondly, अशा पेशंटला जर IV लाईन आहे, IV लाईन यू नो की IV लाईन थ्रू इन्फेक्शन आजकाल किती कॉमन आहे, दॅट इज कॉल्ड एज कॅथेटर रिलेटेड ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन. सो बेसिकली जिथेही IV लाईन लावलेली आहे तो एरिया टोटली क्लीन असायला हवा, किंवा कुठे पेशंटला शंट आहे, जसं काय डायलिसिसचे पेशंट असतात, ऑलवेज द ड्रेसिंग शुड बी क्लीन. Nowadays, so we have transparent dressings, okay? So they are called as tegaderms. Tegaderm ने काय होतं की जो सेंटर पार्ट आहे तो ट्रान्सपरंट असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट ती साईट दिसते, आणि समजा त्या साईटला काय रेडनेस आला किंवा तिथून काही ऊज आहे तर इमिजिएटली तुम्हाला दिसून जातं. नाहीतर युजली आपले नॉर्मल ड्रेसिंग जे असतात ते आपल्याला उघडावे लागतात टू सी वेदर द साईट इज ओके. बट नाउअडेज वी हॅव दीज टाइप ऑफ ट्रान्सपरंट ड्रेसिंग्स. थर्ड थिंग, बॉडी अँड बॉडी फ्लुइड. समजा पेशंटच्या आजूबाजूला काहीही त्याचं बॉडी फ्लुइड, इव्हन ब्लड कलेक्शन करताना समजा कुठेतरी ब्लड उडालेलं असेल, हे इमिजिएटली क्लीन झालं पाहिजे. दिस आय थिंक मस्ट हॅव बीन कवर्ड की स्पिल मॅनेजमेंट. ओके, दिस कम्स इन स्पिल मॅनेजमेंट. जरी तो मेजर स्पिल असो किंवा मायनर स्पिल असो, इट हॅज टू बी मॅनेज्ड इफेक्टिव्हली. आणि रूटीन क्लिनिंग सगळ्यात मोठा सोर्स ऑफ इन्फेक्ट. तुम्ही सगळं व्यवस्थित कराल, वॉर्डमध्ये सगळं व्यवस्थित कराल, बेडसाईड सगळं व्यवस्थित कराल, पण समजा एखाद्या दिवशी तुम्हाला तुमचा पेशंट सेकंड फ्लोअरवरनं खाली ग्राउंड फ्लोअरला एक्सरे किंवा CT साठी पाठवायचा असेल, आणि जर ती ट्रॉली किंवा ती व्हीलचेअर ऑलरेडी एखाद्या इन्फेक्शियस पेशंटने यूज केली आहे, ती तुमच्या दुसऱ्या पेशंटने यूज केली, तर झालं, व्हॉट एव्हर यू हॅव डन इज leading to zero. So basically routine cleaning of trolleys and wheelchairs with appropriate disinfectants is very important. आता एअरबॉर्न प्रिकॉशन बद्दल बोलायच्या आधी एक स्लाइड मी या प्रेझेंटेशन मध्ये ऍड केली आहे. दिस स्लाइड लुक्स व्हेरी बिझी, पण जास्त काय त्याच्यात तुम्ही पडू नका. मी फक्त जे पॉइंट्स रेड मध्ये हायलाइट केलेले आहेत ते फक्त बघा. सो आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं, सगळे म्हणतात ड्रॉपलेट काय, ड्रॉपलेट न्यूक्लिआय काय, एरोझॉल काय, मग कोविड आधी ड्रॉपलेटनी पसरायचा मग एरोझॉल झाला. बेसिक डिफरन्स तुम्हाला सांगते. ड्रॉपलेट्स आर लार्ज इन साइज, दे आर मोर दॅन, हॅलो या, सो त्यांची साईज खूप मोठी असते. बिकॉज दे आर बिग, दे आर हेवी,
ते जास्त ट्रॅव्हल करत नाही, ते इमिजिएटली खाली पडू शकतात. आता ड्रॉपलेट हे थोड्या दिवसांनी, समजा ते थोडा वेळ हवेत राहिले आहेत, तर आफ्टर सम टाइम दे गेट ड्राईड अप अँड देन दे फॉर्म ड्रॉपलेट न्यूक्लियाय. त्याच्यामुळे काय होतं, दॅट ड्रॉपलेट न्यूक्लियाची साईज कमी असल्यामुळे थोडंसं ते हलकं होऊन जातं and it remains in the atmosphere for a longer time and also can travel more distance. So whenever droplet nuclei is there, it is more dangerous travel झाल्यामुळे. For example, just a minute, someone has raised a hand. Yeah, do you have to ask anything please? काही विचारायचं आहे का कोणाला? Ma'am, during this your presentation, I'm not giving them unmute access. Okay, They can write their chat box in the their queries in the chat box so that Sure. you can answer from there. Okay, fine. Thank you. Yeah. So ड्रॉपलेट न्यूक्लियाच्या पुढची स्टेज आहे एरोझॉल. ठीक आहे, एरोझॉलची साईज एवढी लहान असते की ते हलके फुलके असतात, खूप लांब ट्रॅव्हल करू शकतात आणि म्हणून एरोझॉल ट्रान्समिशन हे फार जास्त डेंजरस असतं. आणि एरोझॉल हे कुठल्या कुठल्या प्रोसिजरनी डेव्हलप होतात ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. सो आय थिंक बेसिक आहे. साईज वाईज इफ यू गो, ड्रॉपलेट, त्याच्यापेक्षा छोटं ड्रॉपलेट न्यूक्लियाय, त्याच्यापेक्षा छोटं तुमचं एरोझॉल. राईट. सो नाव आय कम टू माय प्रिव्हियस स्लाइड. ड्रॉपलेट न्यूक्लियाची साईज युजली 1 to 5 मायक्रॉन असते and it always goes through the air. Now remember, it can travel longer than a droplet, but yes, shorter than a aerosol. Now डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस, आपल्याला नेहमी वाटायचं की अरे टीबी म्हणजे खूप हवेत उडतं, एरोझॉल आहे. तर टीबी युजली एरोझॉल नाहीये, टीबी हे ड्रॉपलेट न्यूक्लियाने स्प्रेड होणारं आहे. नाव SARS-CoV-2 इनिशियली जेव्हा कोविड आला, व्हेन कोविड केम, initially it was said ki it is spreading through droplet nuclei, but now because we have so many cases now that these droplet nuclei even become aerosolized, and now COVID-19 can also spread through aerosols. Fine. So now coming to airborne precautions. Yes. Now the main question is what type of respiratory precautions everyone should take. So first of all, remember, for a healthcare worker, if you're working in such high risk wards, if you're working in such wards where you know that तुमच्याकडे respiratory patients आहेत, you have no option but to wear a N95 mask or respirator. I would say that respirator ला इथे बाजूला एक valve असतो, that is not recommended for healthcare worker. तो दिसायला फार छान दिसतो, okay, but it is not recommended for a हेल्थकेअर वर्कर. तुम्ही प्रॉपर व्यवस्थित फिट होणारा N95 मास्क घालायचा म्हणजे घालायचा. ससेप्टेबल हेल्थकेअर वर्कर म्हणजे समजा एखादा हेल्थकेअर वर्करला काही प्री कंडिशन्स आहेत, जसं काय अस्थमॅटिक आहे किंवा समजा त्यांना त्यांची इम्युनोथेरपी किंवा रेडिओथेरपी किंवा CAJ पेशंट आहेत, ऑलरेडी त्यांची इम्युनिटी डाऊन आहे, अशा लोकांनी इन्फेक्टेड पेशंट किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा एनी हायली इन्फेक्शियस पेशंटच्या मिनिमम कॉन्टॅक्ट, मी असं नाही म्हणत की तुम्ही जाऊच नाही. सी, वी हॅव टेकन दिस प्रोफेशन, सो वी हॅव टू बी व्हेरी मच रिस्पॉन्सिबल इनफ, बट येस, जिथे अवॉइड करता येईल, मिनिमम टाइम ठेवता येईल, यू शुड कीप मिनिमम टाइम अँड टेक ऑल द प्रिकॉशन्स. इम्युनायझेशन, येस, बेसिक आपले जे इम्युनायझेशन आहेत, दॅट इज हेपेटायटिस B आहे तुमचं. आता तर सध्या COVID-19 आहे. जेव्हाही H1N1 चा सीझन येतो, इन्फ्लुएन्झा, आपलं स्वाईन फ्लू तुम्ही म्हणता, पण आता त्याला नाव स्वाईन फ्लूचं नाहीये, इट इज कॉल्ड एज H1N1. या सीझन मध्ये त्या सीझनला वेगवेगळे वॅक्सिन येतात, कारण स्ट्रेन चेंज होत असतो. सो ते वॅक्सिन्स, अँड अपार्ट फ्रॉम दॅट तुमचे काही सिलेक्टिव्ह वॅक्सिन्स किंवा जे ऑप्शनल वॅक्सिन्स असतात, इफ यू वॉन्ट टू टेक, यू कॅन गो अहेड. आणि मेन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की एरोझॉल जनरेटिंग प्रोसिजर्सच्या वेळी कशी केअर घ्यायची, बिकॉज यू ऑल आर द वन्स हू डू द मॅक्सिमम एरोझॉल जनरेटिंग प्रोसिजर्स, किंवा इवन इफ डॉक्टर करत असेल तरी त्याच्या सोबत तुम्हीच उभे असता. सो तुम्हाला ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही काय प्रिकॉशन्स घेऊ शकता.
आता हे एरोसॉल जनरेटिंग प्रोसिजर्स काय काय आहे, तर तुम्ही इफ यू सी इन द स्लाइड, तुमचं इंट्युबेशन, तुमचं NIV, हे सगळे ICU प्रोसिजर्स आहेत. तुम्ही पेशंटला जेव्हा CPR देता, कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, किंवा इन शॉर्ट मी सांगते की जेव्हाही तुम्ही पेशंटच्या, वेनेवर यू आर डीलिंग विथ द रेस्पिरेटरी पॅसेज ऑफ द पेशंट, रिमेंबर इट इज अ एरोसॉल जनरेटिंग प्रोसिजर. मोर दॅन दॅट तुम्हाला मी सांगते, इंट्युबेशन बरोबर इव्हन जो तुम्ही जेव्हा पेशंट एक्स्ट्युबेट करता, तोही एरोसॉल जनरेटिंग प्रोसिजर आहे. खूपदा आपल्याला वाटतं नाही इंट्युबेशनच आहे, बट आय टेल यू इव्हन एक्स्ट्युबेशन मध्ये पण मॅक्सिमम एरोसॉल जनरेट होतं. सो ऑलवेज रिमेंबर, जेव्हाही whenever you are doing any aerosol generating procedures, रिमेंबर वेल व्हेंटिलेटेड रूम मध्ये करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल मॅम ICU थोडी वेल व्हेंटिलेटेड असतं, तिथे तर AC, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग, की अशा पेशंट तुमची ICU मध्ये एअर हँडलिंग युनिट व्यवस्थित आहे का, किंवा अशा पेशंटला तुम्ही कॉर्नरला घेऊन तुम्ही हे प्रोसिजर्स करणं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंडली, नॅचरल व्हेंटिलेशन जर असेल, इफ यू हॅव द प्रोव्हिजन फॉर नॅचरल व्हेंटिलेशन, हवा खेळती राहावी, डू नॉट क्लोज द विंडोज. एअर युनिट AHU जो आहे तो किती, सो बेसिकली अशा ICU मध्ये किंवा क्लीन एरियाज मध्ये 12 एअर चेंजेस पर आवर, म्हणजे एका तासात 12 वेळा फ्रेश एअर आतमध्ये ढकलली गेली पाहिजे. बाकी टाइम ती सर्क्युलेट होते, ती मग बाहेर फेकली जाते, परत सेकंड टाइम येते, परत सर्क्युलेट होते, बाहेर फेकली. सो असं एका तासात 12 वेळेला एअर चेंजेस होणं खूप गरजेचं आहे. आणि येस, वेनेवर तुमच्याकडे मेकॅनिकल व्हेंटिलेशन आहे, जिथे तुम्ही समजा फॅन लावलाय किंवा AC लावलाय, कंट्रोल्ड एअरफ्लो डायरेक्शन, जर तिथे त्या डायरेक्शन मध्ये सारखे चेंजेस होता कामा नाही, एक एअर फ्लो फिक्स्ड असायला हवा. कमिंग टू अदर थिंग्स विच यू हॅव टू टेक केअर ऑफ, सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं PPE तुम्हाला माहिती आहे, हे आय थिंक बेसिक स्टँडर्ड प्रिकॉशन्स मध्ये कव्हर केलं गेलेलं आहे. Whenever you are doing a aerosol generating procedure, please remember one thing, you should wear a complete personal protective equipment with a N95 mask. गॉगल्स घालतात, बट आय हॅव सीन या पूर्ण कोविड सीझन मध्ये आम्ही एक ऑब्झर्व केलेलं आहे की गॉगल्स पेक्षा जास्त प्रिकॉशन तुम्हाला फेस शिल्ड प्रोव्हाइड करते. कारण फेस शिल्ड हे तुमचं कपाळापासून राईट बिलो द चिन, म्हणजे इव्हन जर चांगला फेस शिल्ड तुम्ही यूज केलाय तर तुमच्या नेक लेवल पर्यंतही तो जातो. सो फेस शिल्ड्स आर द बेस्ट टू प्रोटेक्ट युअर एंटायर फेस, इवन पार्ट ऑफ युअर इयर्स राईट डाऊन अप टू युअर नेक. So these type of personal protective equipments along with shoe cover, खूपदा आपण पूर्ण PPE घालतो आणि शू कव्हर घालायला विसरतो, आणि मग एखादं स्पिलेज झालं की मग नंतर आपलं पॅनिक मोड सुरू होतं. सो अ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट राईट फ्रॉम हेड टू टो इज नीडेड whenever you are doing a aerosol generating procedure. आता लक्षात ठेवा की स्पेशल प्रिकॉशन्स मध्ये अजून एक गोष्ट आहे की जेव्हाही तुम्ही एरोसॉल जनरेटिंग प्रोसिजर, एकच मिनिट हा या, सो वेनेवर इन्फेक्टेड पेशंट्सला व्हेंटिलेशनची गरज आहे, जसं काय हाय फ्लो नेझल कॅन्युला किंवा नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन, तेथे एरोसॉल जास्त जनरेट होतात हे तुम्हाला माहिती आहे. सो ट्राय टू यूज अ क्लोज सर्किट मेकॅनिकल व्हेंटिलेटर्स वेनेवर अवेलेबल. नसतील अवेलेबल तर त्याच्यात काही आपल्याला कंप्लेंट किंवा क्रिप करायची गरज नाही, तुम्ही बाकीचे सगळे प्रिकॉशन्स घ्या, एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ. नाव एवढं लक्षात ठेवा की ICU मध्ये काम करणारे जे आहे, जे एकदम सिक पेशंट, म्हणजे एकदम क्रिटिकली इल पेशंटला जे केअर करत आहेत, त्यांनी तर PPE आणि N95 घालायचाच आहे. डू नॉट हेजिटेट टू यूज दिस, यू विल हॅव टू यूज देम. आणि आय नो जसं जसं तुमचं पेशंट लोड वाढतो किंवा 4 ते 5 तास जातात, त्याच्यानंतर तो मास्क घालून बसणं किंवा त्या PPE मध्ये राहणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. प्लस तुमच्या ड्युटी कंटिन्युअस सुरू असतात, तुम्ही थकता, तुमची झोप अपुरी होते. सो देर इज ऑलवेज अ रिलक्टन्सी टू यूज दीज पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. बट माइंड यू, कोविडच्या पूर्ण सिनॅरिओमध्ये आपल्याला सगळ्यांना PPEचा इम्पॉर्टन्स कळलेला आहे. सो दॅट इज द रिझन आय एम इन्सिस्टिंग. मी असं नाही म्हणत यू शुड नो की कुठला PPE कुठे घालायचा. आता समजा माझ्याकडे एखादा पेशंट साधं इंजेक्शन घ्यायला आलंय TTचं, आणि तेव्हा जर तुम्ही हा पूर्ण PPE घालून बसलेला असाल तर पेशंट तुम्हाला वेडा म्हणेल.
तर यू शुड नो की कुठे कुठलं पीपीई घालायचं. बट येस, जिथे एरोझॉल जनरेटिंग प्रोसिजर्स आहेत तिथे यू हॅव टू वेअर अ कम्प्लीट पीपी स्टार्टिंग फ्रॉम हेड टू टो. आता ड्रॉपलेट प्रिकॉशन्स मी सांगितलं, ड्रॉपलेट हे मोठे मोठे धब्बे धब्बे असतात. सो ते जास्त काय ट्रॅव्हल करत नाहीत, बट येस ते जड असतात म्हणून पेशंटच्या आजूबाजूच्या एरियाला पटकन खाली पडतात ते. तर आपल्याला मोस्ट लक्ष ठेवायचंय तर पेशंटला तर सगळं शिकवायचंय, त्याला मास्क द्यायचा आहे, तुम्ही मास्क घालायचा आहे, बट मोर इम्पॉर्टंट आहे की पेशंटचं सराउंडिंग आणि पेशंटचं हँड हायजीन. तुम्ही सगळं देता हो पेशंटला, यू गिव्ह एव्हरीथिंग, यू गिव्ह द मास्क, यू विल टेक गुड प्रिकॉशन, बट पेशंटला हँड हायजीन करण्याचे इन्स्ट्रक्शन्स आपण खूपदा द्यायला विसरतो. तर ती सवय तुम्ही आजपासून सुरू करा. तुम्ही जेव्हा सकाळी हात वॉश करता आणि पहिल्या पेशंटकडे जाता, पेशंटला स्वतः हँड वॉश किंवा सॅनिटायझर जे काय असेल ते, इफ यू नो दॅट दिस पेशंट इज हायली इन्फेक्शियस, तेवढं लक्ष ठेवायचं आहे. ओके, नाव कमिंग टू द बेड्स. मी फर्स्ट स्लाइड मध्ये सांगितलं की 1 ते 2 मीटर, 1 to 2 meters इंटर बेड डिस्टन्स हॅज टू बी मेंटेन. पेशंट लोड वाढला की आय नो, मी बघितलेलं आहे आपल्या मोठ्या रुग्णालयात ऍज अ जसं केईएम मध्ये, सायन मध्ये, ते पेशंटचा लोड एवढा असतो तिथे अक्षरशः आपण पेशंटना खालीही गाद्या टाकून देतो कारण आपल्याकडे पर्याय नाहीये. बट जिथे तुमचे हायली इन्फेक्शियस रेस्पिरेटरी पेशंट्स आहेत तिथे हे करू नये. ट्राय टू कीप नॉर्मल लेस इल पेशंट्स इन अ डिफरंट एरिया अँड सिरियसली इल पेशंट्स फॉलोइंग ऑल दीज प्रोटोकॉल्स. आता सेकंड पॉइंट बघा, रेस्पिरेटरी एटिकेट. आता रेस्पिरेटरी आणि कफ एटिकेट्स म्हणजे काय, तर इफ यू हॅव सीन तुमच्या हॉस्पिटल्समध्ये छोटे छोटे पोस्टर लागले असतील जिथे आपलं युजली असं लक्ष नाही जात, पण ते खूप क्रिटिकल आहेत आणि हे कोविडमध्ये तर अजून जास्त क्रिटिकल होते. आय विल टेल यू वाय. जेव्हा एखादा माणूस शिंकतो, आपली पहिलं काय असतं की बाबा तोंडावर हात ठेवायचा आणि शिंकलं झालं. बट दिस टोटली इज अगेन्स्ट ऑल द कफ एटिकेट्स अँड रेस्पिरेटरी एटिकेट्स. एवढं लक्षात ठेवा की ठीक आहे, व्हॉट इज, आता तुम्ही जर ते पोस्टर बघितलं ना, त्यात तर लिहिलेलं आहे दॅट यू शुड स्नीज किंवा तुम्ही एखाद्या टिश्यू मध्ये स्नीज करा किंवा कफ करा. प्रॅक्टिकली इज इट फिजिबल? तुम्ही टिश्यू घेऊन फिरता का सगळीजण? नाही. पेशंट टिश्यू घेऊन फिरू शकतो का? नाही. पेशंट काय करतो, रुमाल घेऊन फिरतो. चल ठीक आहे, पेशंटनी जर शिंक आली तर पेशंटला सांगा की बाबा तू तुझ्या रुमालात शिंक आणि मग तो रुमाल तुझ्या खिशात ठेव आणि नंतर हात साफ करून दे. वर्स्ट कम वर्स्ट सिनारिओ, तुमच्याकडे टिश्यू नाही, तुमच्याकडे रुमाल नाही, मग आता शिंक तर आली आहे, शिंकायचं कुठे? तर डोंट यूज युअर पाम, तोंडावर हात ठेवू नका. तर तुमचा एल्बो, ठीक आहे, जिथे तुमचा एल्बो जॉ जॉईंट आहे तो तोंडावर घेऊन तुम्ही शिंकू शकता. रिझन बिकॉज त्या एरियाला आपला कमीत कमी हात लागला जातो. कमीत कमी, मी असं नाही म्हणत आहे नाही लागला जात, कमीत कमी. ओके, तर हातावर शिंकणं किंवा शिंकताना तोंडावर कव्हर असणं किंवा कफ करताना तोंडावर कव्हर असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित हँड हायजीन करा, हँड वॉश करा, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि पेशंटला ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क हॉस्पिटल प्रिमायसेस मध्ये देणं ही आपली जबाबदारी राहते. वी कॅनॉट एक्सपेक्ट की तुम्ही पेशंटला सांगा की तुम्ही मास्क विकत घ्या किंवा तुम्ही तुमचा घरचा मास्क घाला, अजिबात नाही. ड्रॉपलेट प्रिकॉशन्स मध्ये अगेन आय एम सेइंग, तुम्हाला हात स्वच्छ ठेवणं, हेल्थ केअर वर्करनी N95 घालणं, पेशंटनी सर्जिकल मास्क घालणं, आय प्रोटेक्शन, आय पेक्षा मी सांगेन की तुम्ही फेस शिल्ड वापरा. खरोखर आय हॅव सीन माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये वी ऑल आर डॉक्टर्स आणि अक्षरशः गेले 1.5 वर्ष इच वन ऑफ अस, मी नाही बिकॉज मी मायक्रोबायोलॉजिस्ट होते, माझं जास्त काम लॅबमध्ये असायचं, that's the reason I did not wear a face shield, but yes I was wearing a N95. पण माझ्या घरचे सगळे क्लिनिकल आहेत, तर त्यांनी खरोखर 1.5 वर्ष फेस शिल्ड घातल्यामुळे टचवूड आजपर्यंत ते व्यवस्थित सुखरूप आहेत. सो फेस शिल्ड खरोखर तुम्हाला हेल्प करतं. थोडंसं इनिशियली तुम्हाला फोरहेडवर प्रेशर आल्यासारखं वाटतं, पण एकदा सवय झाली की यू विल सी हाऊ मच इट प्रोटेक्ट्स यू. आणि आत्ताच नाही, फक्त कोविडमध्ये नाही, यू शुड यूज दीज प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स ऑलवेज. आता तर कोविड पॅन्डेमिक होता, आता थोड्या दिवसात कोविड एंडेमिक होणार. एंडेमिक म्हणजे काय की तो आपल्या कम्युनिटीमध्ये राहणारच आहे. आता समजा डाऊन द लेन 1.5-2 महिन्यात आपण सगळ्यांचं कोविड टेस्टिंग कदाचित थांबवू, फक्त जेव्हा पेशंट सिम्पटमनी येईल तेव्हा करू.
हाऊ डू यू नो, तुम्हाला कसं कळेल की समजा एखादा कोविड आहे जो एसिम्प्टमॅटिक कॅरियर आहे, का रिस्क घ्यायची? यूज ऑल दीज, जेव्हा तुमच्याकडे हॉस्पिटलमध्ये हा सगळा सप्लाय आहे तर यूज का नाही करू? सो रेग्युलर प्रिकॉशन्स, पेशंटच्या आजूबाजूच्या एरिया हा व्यवस्थित हाऊसकीपिंग स्टाफकडनं क्लीन करून घेणं. फक्त क्लिनिंग नाही तर त्याच्यानंतर डिसइन्फेक्ट, डायरेक्ट डिसइन्फेक्ट करू नये, कारण तुम्हाला माहीत असेल एनी डिसइन्फेक्टंट डज नॉट वर्क जर तिथे प्रॉपर बायोलॉजिकल मटेरियल असेल. बायोलॉजिकल मटेरियल म्हणजे डायरेक्ट तिथे तुमचं बॉडी फ्लुइड किंवा बॉडीचं, आता तुमचं शिंकलात, खोकलात, डायरेक्ट तुमचं डिसइन्फेक्टंट काम नाही करत, कमी काम करतं ते. म्हणून इनिशियली यू हॅव टू गेट दॅट एरिया क्लीन्ड प्रॉपरली आणि मग डिसइन्फेक्टेड. हाऊसकीपिंग कडनं फक्त एरिया नाही, आजूबाजूची भिंत, फ्लोर आणि पेशंटनी हात लावलेली प्रत्येक गोष्ट. ओके. अँड हँड हायजीन, परत तुम्ही जर इन्फेक्शन कंट्रोलची कुठलीही स्लाइड बघा, आज माझं प्रेझेंटेशन आहे, उद्या कोणाचं अजून असेल, प्रत्येक स्लाइडमध्ये हँड हायजीन हा शब्द, दिस वर्ड विल ऑलवेज अँड ऑलवेज बी देअर. कॉन्टॅक्ट प्रिकॉशन्स दोन प्रकारचे असतात. एक तर डायरेक्ट म्हणजे पेशंट थ्रू डिरेक्टली जे आपल्याला येणार आहे किंवा त्याच्या फ्लुइड्सला हात लावल्याने जे येणार आहे, आणि इनडायरेक्ट म्हणजे पेशंटनी हात लावलेली वस्तूला तुम्ही हात लावला असं. सो हेल्थकेअर वर्करचे हात म्हणा, किंवा आपण वॉर्डमध्ये काम करून गेल्यावर असंच रूममध्ये पळालो किंवा हॉस्टेलला किंवा घरी पळालो, आपण जर हात स्वच्छ केले नाही तर आपल्या थ्रू 10 लोकांना होणार. आपले कपडे युजली ट्राय की हॉस्पिटलमध्ये घातलेले कपडे घरी जाऊन घालू नये, म्हणजे घरी घेऊन जाऊ नये. म्हणून आजकाल स्क्रब्सचं खूप फॅड आलेलं आहे. अँड आय रिअली लाईक की म्हणजे एवढे वर्ष स्क्रब्स हा प्रकार हा फक्त बाहेर होता, इंडियाच्या बाहेर होता. आपण कितीतरी वेब सिरीज बघायचो किंवा इंग्लिश मूवी बघायचो ज्याच्यात सगळे डॉक्टर्स, नर्सेस स्क्रब्स घालून फिरायचे. आता आपल्याकडे तो ट्रेंड आलेला आहे. इट इज अ रिअली गुड ट्रेंड की तो हॉस्पिटलचा ड्रेस आहे तो हॉस्पिटलमध्येच घाला, यूज करा, तिथेच काढा. रेग्युलरली तो लॉन्ड्री, हॉस्पिटलच्या लॉन्ड्रीला पाठवा. सो दिस इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस जे कोविडने आपल्याला शिकवलेलं आहे. ओके. पेशंटचे डिव्हाइसेस म्हणजे जे काय पेशंटला तुम्ही मास्क यूज केला असेल, तुमचा त्याचा ऑक्सिजनचा मास्क म्हणते मी, किंवा त्याच्या आजूबाजूचा एरिया व्यवस्थित डिसइन्फेक्ट होणं खूप गरजेचं आहे, बिकॉज दिस हेल्प्स यू टू रिड्यूस द चान्सेस ऑफ ट्रान्समिशन. सो अशा टाईपचे काही पोस्टर्स युजली तुम्ही बघितलेलेही असतीलही. सो हँडवॉश, डॉक्टर्सनी काय घालणं, डॉक्टर्सनी यूज केले, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डॉक्टरचं पेन आणि स्टेथोस्कोप. कुठले, आय हॅव सीन, आय नो, आम्ही जरी डॉक्टर्स असलो तरी मला माहिती आहे की आम्हाला काही सवयी एवढ्या वाईट असतात, आय नॉट ऍक्सेप्ट दॅट, की आम्ही वॉर्डमध्ये यूज केलेला स्टेथो गळ्यातच ठेवतो. तो स्टेथो आम्ही कधीही एंड ऑफ द डे म्हणजे वॉर्डमधून निघताना आम्ही तो क्लीन नाही करत. आम्ही तोच स्टेथो गळ्यात घालून आम्ही कॅन्टीनलाही जातो. ह्या सवयी आम्हाला आहेत ज्या तोडायला हव्या. आज मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, मी इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आहे, म्हणून मी आता सांगू शकते, पण जोपर्यंत मी इंटर्न होते तोपर्यंत मीही हेच केलेलं. सो ॲज अ नर्सिंग स्टाफ तुम्ही इन्स्ट्रक्ट करू शकता, तुम्हाला तो हक्क आहे, कारण वॉर्ड तुमचा आहे, तुम्ही वॉर्डचे इन्चार्जेस आहात. तर तिथे येणारे सगळे नव शिकाऊ म्हणजे तुमचे इंटर्न्स म्हणा किंवा नवीन जॉईन झालेले रेसिडेंट्स जे असतात ते जास्त ऐकून घेणारे असतात. जे थोडे सिनियर लेवलला गेले कदाचित त्यांना आवडणार नाही, पण येस तुमचा वॉर्ड आहे, तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. यू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ एव्हरीवन. नाउ whenever you work with any infectious disease or infectious patient, लक्षात ठेवा की फक्त कॉन्टॅक्ट प्रिकॉशन किंवा फक्त ड्रॉपलेट किंवा फक्त एअरबॉर्न असं नाही, तुम्हाला सगळं करायचंय अलॉंग विथ युअर स्टँडर्ड प्रिकॉशन्स. ओनली देन कुठलाही, उद्या समजा आपल्याकडे एनी डेडली व्हायरस जरी आला, तुम्ही हे बेसिक स्टँडर्ड प्रिकॉशन्स आणि बेसिक कॉन्टॅक्ट आणि एअरबॉर्न प्रिकॉशन्स फॉलो केले तर यू डू नॉट नीड टू गेट स्केअर्ड ऑफ. आपण कोविडला एवढं व्यवस्थित टॅकल केलं कारण ह्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या, पण आपण प्रॅक्टिस नव्हतो करत. पण हळूहळू आपण ते आता सुरू केलेलं आहे. अँड आय रिक्वेस्ट यू ऑल टू प्लीज कंटिन्यू दिस. इनफॅक्ट मास्क घालणं हे दिस हॅज टू बी अ, माझ्या ओळखीचे एक पिडियाट्रिशियन आहेत, तुम्ही बिलीव्ह नाही करणार की त्या जेव्हापासनं इंटर्न झाल्या ना MBBS पास करून, तेव्हापासून जेव्हाही त्या वॉर्डमध्ये जातात
इंटर्न झालं, त्यांचं MD झालं, आज त्यांना प्रॅक्टिस करून किती वर्ष झाले. शी हॅज नेव्हर रिमूव्ड हर मास्क वेन एव्हर शी इज टॉकिंग टू अ पेशंट. म्हणून कोविडमध्ये त्यांना मास्क घालणं एवढं काही बिग डील नाही वाटलं. अँड दिस इज व्हेरी ट्रू की तुम्ही हेल्थ केअर वर्कर्स आहात, तुम्ही तुमचं प्रोटेक्शन आधी करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायज म्हणजे काय, आता जसं तुम्ही बघितलं एखादा समजा ट्रेनचा मोठा ऍक्सिडेंट झाला समजा, तर तेव्हा तुमच्याकडे मास कॅज्युअलिटी येते. आता तेव्हा तुम्हाला माहितीये ट्रायज म्हणजे काय, की जे एकदम जास्त एकदम लास्ट स्टेजवाले, म्हणजे तुम्हाला माहितीये की हे पेशंट कदा सर्वाईव्हच नाही होणार आहे, तर त्या पेशंटच्या मागे तुम्ही किती राहाल. त्याच्यानंतर म्हणजे क्रिटिकल आहे पण वाचू शकतो, काही मायनर खर्चटलेले आहे, तर प्रत्येक पेशंटला कॅटेगराईज करणं. सिमिलर वे रेस्पिरेटरी सिम्पटम्स किंवा एनी हायली इन्फेक्शियस ह्याच्यात पण पेशंटला ट्रायज करू शकता तुम्ही. मी जसं म्हटलं की समजा एखाद्या नॉर्मल वॉर्डमध्ये तुम्हाला एखादा इन्फेक्शियस पेशंट, इफ यू हॅव टू गेट दॅट एरिया सेपरेट करून तो मार्कही केला पाहिजे की बाबा या एरियामध्ये कोणी जाऊ नये, फक्त मिनिमम ऍक्सेस ठेवावा या एरियामध्ये. कारण तुम्ही फक्त पेशंट लास्ट बेडला टाकला आणि तिथे काहीही सायनेजेस नाही लावले, तर इकडचा पेशंट संध्याकाळी गप्पा टप्पा मारायला त्याच्याकडे जाणारच. हाऊ आर यू गोइंग, कारण तुमच्या समोर 70-80 पेशंट असतात, तुम्ही प्रत्येक पेशंटवर पर्सनल लक्ष ठेवू शकता का? नो, यू कॅन नॉट. सो काहीतरी ट्रायज करणं किंवा काहीतरी साईन्स अँड हे लावणं खूप गरजेचं असतं, किंवा फिजिकल बॅरियर तुम्ही पडदा लावून घ्या किंवा तुमचं ते कर्टन असतं ते लावून घ्या, समथिंग ऑर द अदर टू. पण हा, जे बॅरियर्स लावतात दॅट ऑल्सो आर व्हेरी इन्फेक्शियस. सो बेसिकली त्यांचं आले 5 मिनिट. सो बेसिकली त्यांचं पण डिसइन्फेक्शन. पण खूपदा असं होतं की आपण कर्टन्स लावतो पेशंटच्या अराउंड किंवा काहीतरी लावतो, तेही कंटॅमिनेट झालेले असतात आणि मग तुमचाच हात त्याला लागेल किंवा अजून कुठल्या पेशंटचा हात लागेल. सो पेशंट जरी तुम्ही काही बॅरियर्स, फिजिकल बॅरियर्स लावले, दोज ऑल्सो हॅव टू बी क्लीन विथ अ अवेलेबल डिसइन्फेक्टंट जे तुमच्याकडे आहेत. ओके. सो खूपदा म्हणजे जिथे तुम्ही ऍक्च्युली अफोर्ड करू शकता की जिथे तुम्हाला की असे ट्रायल्सचे बॅचेस, पण आपल्या MCGM मध्ये युजली आता हे बघा थोडंसं आपल्याला फंड्सचा इश्यू येतो किंवा काही येतो, तर ह्याचा अर्थ हे नाही की आपण करणार नाही. सो हे बॅचेस विसरा. दिस इज जस्ट म्हणजे तुम्हाला फक्त रिप्रेझेंटेशन दाखवायला की तुम्ही इमिजिएट कुठला पेशंट तुम्ही बघायचा आहे, थोड्या वेळाने कुठला बघू शकता, पण हे तुम्ही ह्याच्याशिवायही करू शकता. ओके, दिस इज पॉसिबल इवन विदाउट ऑल दीज चार्ट्स अँड ऑल दीज बॅचेस. फाईन. ट्रायज मध्ये पण तुमचे सेम प्रिकॉशन्स तर सेमच फॉलो करायचे. मास्क घालणं, पेशंट 1 मीटर लांब ठेवणं, पेशंटला मास्क देणं, तुम्ही मास्क घालणं. समजा पेशंटनी समजा इमिजिएटली आल्या पेशंटनी वॉमिट केलं किंवा पेशंट खोकतोय तर त्याची सराउंडिंग एरिया क्लीन करून घेणं. तुम्ही म्हणत असाल मॅडम तुम्ही त्याच स्टेटमेंट परत बोलताय. द रिझन बिईंग त्या तुमच्या मनात राहाव्या. तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की मॅडम हे वाक्य 10 वेळेला बोलले तर ते तुम्ही स्वतः कधी विसरणार नाही. व्हिज्युअल अलर्ट्स म्हणजे काय की हे सगळं पेशंटच्या एंट्री, जिथून पेशंट येतो तिथे हे सगळं म्हणजे कफ एटिकेट, कसं शिंकायचं, कसं खोकायचं, हे सगळं अशा एरियामध्ये पाहिजे जिथे पेशंट आणि रिलेटिव्ह येतात, जिथून जातात. तुम्ही वॉर्डच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जर हे पोस्टर लावले तर कोणीही जाऊन तिथे वाचणार नाहीये. सो जे काही मेहनत तुम्ही घेताय ती लोकांना दिसू दे. लेट इट कम फॉर डिस्प्ले. ओके. ऑलवेज रिमेंबर की अशा पेशंटला मॅनेज करताना प्रेफरेबली ट्रेन्ड स्टाफ ठेवणं. जरी समजा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कोणाला घेतलंय, जरी समजा ते शॉर्ट टर्म साठी आहे, ट्रेन केल्याशिवाय त्यांना ही कामं प्रेफरेबली करायला देऊ नका. बिकॉज शेवटी इट इज द मॅटर ऑफ समवन्स लाईफ. उद्या समजा त्यांना काही झालं तर तुमच्या मनात ते राहून जाईल की अरे मी हे आधी सांगायला हवं होतं. नॉट ओनली रेस्पिरेटरी, साधी तुम्ही निडल स्टिक इंजुरी म्हणा. समजा तुम्ही एखाद्या नवीन ट्रेनीला शिकवलं नाही की बाबा कलेक्शन केल्यावर तुम्ही ती निडल स्वतः डिस्कार्ड करायची आहे, ती निडल व्यवस्थित तुम्ही त्या शार्प स्कॅन मध्ये घालायची आहे, आणि त्या तुम्ही न सांगितल्यामुळे त्यांनी कलेक्शन करून ते ओपन ठेवलं आणि स्वतः त्याला प्रिक झाले. सो यू शुड नॉट फील की अरे मी शिकवलं नाही, माझं काम आहे ऍटलीस्ट शिकवणं. सो तुम्ही प्लीज तुमच्या अंडर जे असतील त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग रिगार्डिंग एव्हरीथिंग, नॉट ओनली
स्वतःचं प्रोटेक्शन पण समोरच्याचं पण, म्हणून बायोमेडिकल वेस्टचं डिस्पोजल हे पण व्यवस्थित समोरच्याला समजावून सांगणं आणि तुम्ही पण फॉलो करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. नाव ट्रायजिंग बद्दल एवढं बोलणं म्हणजे बेसिकली तुम्हाला सिम्पटम वाईज तुम्ही ट्रायज करू शकता. ट्रीटमेंट वाईज आता तुम्हाला माहिती आहे की या सेट ऑफ पेशंट्सना एक सिमिलर टाईप ऑफ ट्रीटमेंट आहे, तर त्यांना एकत्र, म्हणजे समजा ऑक्सिजन लागणारे पेशंट एकत्र ठेवले, न ऑक्सिजन लागणारे एकत्र ठेवले. एखादा पेशंट तुम्हाला खूपच वेगळा सिम्पटम वाला वाटला की नाही हे या दोन्ही कॅटेगरीमध्ये नाही बसत आहे, त्याला तुम्ही एखाद्या वेगळ्या छोट्या एरियामध्ये ठेवून टाका. सो दीज ऑल थिंग्स हे तुम्ही बघू शकता, पण तुम्ही मॅक्सिमम टाइम वॉर्डमध्ये घालवता. डॉक्टर्स येऊन जाऊन असतात, पण तुम्ही मॅक्सिमम टाइम वॉर्डमध्ये घालवता. मेडिकल अँड परत आला बघा, मास्क 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 एव्हरीवेअर. आणि इन्फेक्टेड पेशंट्स फक्त वॉर्डमध्ये नाही आहेत. इन्फेक्टेड पेशंट्स हे ओपीडीला पण येतात, इन्फेक्टेड पेशंट्स हे कॅन्टीनला पण येतात, इन्फेक्टेड पेशंट्स तुम्हाला येता जाता पण भेटतात. सो तुम्हाला माहित असायला पाहिजे की तुम्ही कुठे कुठे प्रिकॉशन घ्यावं. सो बेसिकली कुठेही हॉस्पिटलमध्ये एंटर केल्यावर तुम्ही तुमचे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स जे लागतील ते वापरावे, तेवढं लक्ष द्यावं. रिमेनिंग तुमचं हँड हायजीन किंवा जे काय असेल, हँड हायजीन म्हणा, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणा, हे सगळं तुम्ही व्यवस्थित फॉलो करणं खूप गरजेचं आहे. पेशंट प्लेसमेंट हे तर ॲज इन्चार्जेस बिकॉज यू आर वर्क इन वॉर्ड हे तुम्हाला जास्त माहिती आहे. आता मी जे म्हटलं हे सगळं कंबाईन करा तुमच्या प्रिव्हियस नॉलेज सोबत. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज असेल की पेशंट ऍडमिट केल्यावर कसा मॅनेज केला जातो, कुठे ठेवला जातो, पण त्यात मी सांगितलेले थोडे पॉइंट्स तुम्ही त्यात ऍड करा अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. ओके, आता ही स्लाइड परत रिपीट आहे, सो मी बोलणार नाहीये. आयसोलेशन, रिमेंबर की आयसोलेशन वॉर्ड जिथेही असेल किंवा एनी आयसोलेशन एरिया असेल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे मॅप आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. या सो असा दिस इज अ आयडियल डिझाईन ऑफ आयसोलेशन वॉर्ड. ही एक स्टार्टिंगला जनरल ऍक्सेस, म्हणजे या पहिल्या ऍक्सेस मध्ये कोणीही असू शकतं. ठीक आहे, तुम्ही असाल, तुमचं कोणी ओळखीचं किंवा पेशंट रिलेटिव्ह असेल, हे सगळे या एरियामध्ये राहतात. ओके, आता तुम्ही बघा जनरल ऍक्सेस एरिया मधनं तुम्ही चेंजिंग रूम किंवा ह्याला तुम्ही अँटी रूम म्हणू शकता, की जिथे तुमचं पीपी ठेवलेले असतील, तिथे हँडवॉशचा एरिया असणार, तिथे प्रेफरेबली वॉल माउंटेड हँड डिस्पेन्सर किंवा हँडवॉश, सो दॅट तुम्हाला त्याला डायरेक्टली हातात घ्यायची गरज नाहीये. आणि प्रेफरेबली आय वुड से एल्बो ऑपरेटेड. एल्बो ऑपरेटेडचा फायदा एवढाच होतो की तुमचा हात त्याला काय म्हणतात, त्याच्या जिथून आपण सुरू करतो, नळ म्हणा किंवा टॅप म्हणा किंवा इव्हन डिस्पेन्सरचं माउथ म्हणा, त्याला हात लागता का कामा नये. एल्बोनी त्याला दाबायचं आणि ते तुमच्या हातावर येतं. मग आफ्टर गेटिंग प्रिपेअर्ड, तुम्ही सगळं तयारी केल्यावर मग तुम्ही आयसोलेशन रूम मध्ये जाणं गरजेचं आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की एक जनरल फ्लो असा असणं गरजेचं आहे. तुम्ही रॅन्डमली असे आयसोलेशन वॉर्ड फिक्स नाही करू शकत. सगळीकडे सायनेजेस की बाबा हा आयसोलेशन वॉर्ड आहे, ओके, एंट्री रेस्ट्रिक्टेड, बायो, म्हणजे तुमचे हे सगळे सायनेजेस तिथे असणं खूप गरजेचं आहे. किंवा फक्त आयसोलेशन वॉर्ड नाही, जे अल्ट्रा क्लीन तुमचे वॉर्ड्स आहेत, जसं तुमचं डायलिसिस युनिट म्हणा किंवा हे सगळे पण जिथे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बाकी रिलेटिव्हला एंट्री करू द्यायला शकत नाही, तुम्ही तिथे मार्किंग्स लावणं गरजेचं आहे. असे त्या टाईपचे मार्किंग्स. आणि जो पेशंट तुम्हाला माहिती आहे की एखाद्या सिंगल रूम मध्ये आणि तो हायली इन्फेक्शियस आहे, तिथे तुम्ही असं लावू नका इन्फेक्शियस पेशंट इनसाइड किंवा टीबी पेशंट इनसाइड, हे नाही. तुम्ही डिरेक्ट तिथे राहा की बाबा एअरबॉर्न प्रिकॉशन्स टू बी टेकन किंवा कॉन्टॅक्ट प्रिकॉशन्स टू बी टेकन. म्हणजे जो ट्रेन माणूस आहे, आज तुम्ही ट्रेन झाला, उद्या डॉक्टर्स ट्रेन आपण त्यांनाही केलेलं आहे. सो ज्यांनी हे वाचलं त्यांना समजून जाईल की बाबा ठीक आहे, आतमध्ये एक इन्फेक्शियस पेशंट आहे, तर तिथे रेस्ट्रिक्टेड एंट्री, आणि एंट्री जर असेल तर विथ युअर पीपी, and after that you have to follow all the precautions of hand hygiene, disinfection, everything. ठीक आहे. Access, yes, has to be through dedicated lift and stairs. कोविड मध्ये आपण तेही केलेलं. एक लिफ्ट आपण फक्त कोविड पेशंटच्या ट्रान्सपोर्टसाठी ठेवली गेलेली. ठीक आहे. नॉन एसेन्शियल फर्निचर जे असेल, उगीच तिथे टेबल पडलेत, उगीच तिथे आपले HMIS आता सुरू झालेत, आपले कितीतरी PC आपल्या वॉर्डमध्ये पडलेत,
फॉर इन सच वॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी साईडला करून घ्या, बिकॉज तुमची एफर्ट त्याच्यात जास्त वाढते. कारण इन्फेक्शन हे या सगळ्या वस्तूंवर पण येणार आहे. परत त्याच्या साफ करण्यामागे तुमच्याकडे मॅनपॉवर कमी असतो. त्याच्यापेक्षा जर त्या गोष्टीची गरज नसेल तर ती गोष्ट त्या हायली इन्फेक्शियस वॉर्ड पासून लांब काढणं हे खूप गरजेचं आहे. ओके, देयर शुड बी अ चेंजिंग रूम, देयर शुड बी अ नर्सिंग स्टेशन, पीपीज अवेलेबल असायला हवे. तो पीपी रूम आहे आणि तिथे पीपीज नाही आहेत ते चालणार नाही. पीपी काढल्यावर बीएमडब्ल्यूच्या तुमच्या बायोमेडिकलच्या बिन्स आणि प्लास्टिक बॅग तिथे ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही पीपी काढल्यावर तो पीपी त्या बॅग मध्ये, बॅग वर नाही फेकायचा आहे. मला माहितीये सगळ्यात जास्त हे करतात डॉक्टर्स, कारण आम्ही जेव्हा राऊंड्सला जायचो आम्ही बघितलेलं की ते पिशवीत घालायचीही मेहनत नाही घ्यायची. They used to not take the efforts to put their PPE inside the bags. But these things you can tell them की डॉक्टर तुम्ही डायरेक्टली त्या पिशवीत घाला, नाहीतर दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. ओके, सो देन ऑलवेज आयसोलेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे आता कोविड मध्ये तुम्ही सगळे शिकलात, प्रत्येकाची ड्युटी फिक्स झालेली, फिक्स तुम्हाला केलेलं, असं कोणीही तिथे जाऊ शकत नव्हतं. प्रॉपर डिसइन्फेक्शन त्या वेळेला होणं, इक्विपमेंट जे काही त्या वॉर्डमध्ये आहे, एक्सरे मशीन, पोर्टेबल एक्सरे म्हणा किंवा तुमचे इव्हन ऑक्सिजन पॅनेल्स म्हणा, त्याचं व्यवस्थित सगळं डिसइन्फेक्शन होणं खूप गरजेचं आहे. ट्राय की पेशंटचा ट्रान्सपोर्ट मिनिमल होईल, म्हणून आम्ही म्हटलं की पोर्टेबल एक्सरे किंवा पोर्टेबल अल्ट्रासाऊंड. पण हा, जिथे CT/MRIचा प्रश्न येतो तिथे पोर्टेबल नाही होऊ शकत. पण जेवढं होईल तेव्हा ट्राय नॉट टू गेट द पेशंट आउटसाइड द वॉर्ड, तेवढं फक्त लक्षाने. समजा पेशंट गेलाच तर ही शुड फॉलो द डेडिकेटेड स्टेअर्स और डेडिकेटेड लिफ्ट, आणि त्याच लिफ्टनी जाणं येणं करणं, सो दॅट क्लिनिंग बिकम्स इझी. आपल्याला माहिती आहे की या लिफ्टवर आपल्याला फोकस करायचं आहे, ह्याला व्यवस्थित डिसइन्फेक्ट करून घ्यायचं आहे. सो ते पण लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. ओके, एन्व्हायरमेंटल क्लिनिंग. आता रेकमेंडेशन काय आहे? सो रेकमेंडेशन असं आहे की जे क्रिटिकल पेशंट एरियाज आहेत, म्हणजे वॉर्ड्स म्हणा, ओटीज म्हणा किंवा ICUs म्हणा, तिथे त्यांचं म्हणणं आहे की पर शिफ्ट मध्ये क्लिनिंग होणं गरजेचं आहे, पर शिफ्ट. पण आय नो मला तुमचे बेसिक प्रॉब्लेम्स माहिती आहेत, कारण इव्हन माझ्या हॉस्पिटलचे नर्सेस मला सांगायचे की मॅडम हाऊसकीपिंग स्टाफ नाहीये, क्लिनिंग करायला लोक मिळत नाहीत. बट आय वुड रेकमेंड की ऍटलीस्ट दिवसातनं 2दा. ओके, पर शिफ्ट मध्ये कदाचित शक्य नाही होणार, पण नाईटला युजली लोक आपल्याला नाही मिळत. सो ऍटलीस्ट ट्वाइस अ डे. मी असं नाही म्हणत एकदम हायफाय डिसइन्फेक्टंटनी कामं करा तुम्ही, नाही. आपल्या हॉस्पिटल किंवा आपल्या MCGMच्या शेड्यूलवर जे काही डिसइन्फेक्टंट्स आहेत, खूप उत्तम दर्जाचे डिसइन्फेक्टंट्स आहेत. बिकॉज सगळ्या HOD, जेवढे मायक्रोबायोलॉजीचे HOD किंवा जे एक्सपर्ट्स आहेत, या सगळ्यांनी त्याच्यावर व्यवस्थित विचार करून त्याचे स्पेसिफिकेशन्स ठरवून हे डिसइन्फेक्टंट शॉर्टलिस्ट केलेले आहेत. So remember, these are very good quality disinfectants. You can use them. फक्त प्रत्येक disinfectant should be used for what? हे तुम्ही तुमच्या एक्सपर्ट किंवा तुमच्या मायक्रोबायोलॉजिस्ट कडनं किंवा इव्हन त्या कंपनी हु हॅज प्रोव्हाइडेड, आपल्याला शेड्यूलवर ज्यांनी प्रोव्हाइड केले त्यांच्या पर्सनलाही तुम्ही विचारू शकता की कुठलं डिसइन्फेक्टंट कुठल्या सरफेसला यूज करता यावं. आणि कोविडमध्ये तर आपल्याला शिकवलंच आहे, हायपोक्लोराइड जन्मापासून आपल्या सोबत आहे अँड स्टील इट इज वर्किंग गुड. फक्त हायपो किती % मध्ये वापरावं, कुठल्या सरफेसेसला वापरावं, हे फक्त तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आयसोलेशन वॉर्ड शुड हॅव अ सेपरेट टॉयलेट 101%. याच्यात काहीही म्हणजे देर इज नो सेकंड थिंकिंग ऑन दिस. तुम्ही आयसोलेशन वॉर्डचं समजा टॉयलेट ब्लॉक झालं, तुम्ही पेशंटला सांगू नाही शकत बाजूच्या वॉर्डमध्ये जाऊ नये. दिस इज टोटली रॉंग प्रॅक्टिस. तुम्ही ते व्यवस्थित बघून घेणं, पटकन प्लंबरला किंवा हाऊसकीपिंग स्टाफला सांगून ते करून घेणं, ही पण आपली जबाबदारी राहते. कारण आपला रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमच्या वॉर्डची पेशंट तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. All the healthcare workers who are engaged in isolation ward, yes, you should wear your PPEs, you should follow all the standard precautions, and also you should help the housekeeping staff. Housekeeping staff maximum exposed असतो, कारण पेशंटचं आणि तुमचं यूज केलेलं प्रत्येक पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किंवा जे काय असेल ते लोक हँडल करतात. आणि युजली ते लोक एकदमच कमी शिकलेले असे असतात, तर त्यामुळे तुम्ही त्यांना या गोष्टी सांगणं हे गरजेचं आहे. इफ यू सी, when you tell them and if you teach them ना
ते लोक तुमची गोष्ट जास्त ऐकतील, कारण त्यांच्यामध्ये एक फिलिंग येते की बाबा अच्छा ह्यांना माझी काळजी आहे. सो ट्राय टू डू दिस. वी हॅव ऑल्सो ट्राईड, आणि कुठे कुठे येस, मी असं नाही म्हणते 100% काम झालंय, पण येस झालेलं आहे. सो इवन यू ऑल कॅन ट्राय. ओके, सॉरी. आता माय लास्ट स्लाइड. आता फक्त प्रश्न आहे. इट इज अ केस स्टडी की एक आपला MBBS चा स्टुडंट म्हणा, त्याला इज असाइन टू अ क्लायंट हु इज ऑन अ आयसोलेशन प्रिकॉशन. म्हणजे एका पेशंटला असाइन केला गेला एक इंटर्न किंवा MBBS चा स्टुडंट, आणि त्या पेशंटला गरज आहे हायजीन आणि कसं ते सगळं क्लिनिंग. आता जो क्लायंट आहे, जो पेशंट आहे, तो 47 इयर्सचा आहे आणि डायग्नोज विथ क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल मी म्हटलं, आणि तो युजली ऍडल्ट ब्रीफ घालतो. ऍडल्ट ब्रीफ म्हणजे ऍडल्ट इनर्स घालतो, कारण त्यांना स्टूल कंट्रोल नाही होत. म्हणजे ऍडल्ट डायपर घालतो, त्यांना स्टूल कंट्रोल नाही होत. ओके, नाव द क्लायंट म्हणजे पेशंट हॅज रिक्वेस्टेड की मला आंघोळीला आणि डायपर चेंज करायला हेल्प हवं. ओके, सो तुम्ही ऍज अ सिस्टर इनचार्ज किंवा ऍज अ इनचार्ज, what infection control practices will you give them? So I think Sanchita, you can allow the participants to unmute themselves so that they can answer my question. Ma'am, I think they can write in the chat box Okay, for a fine. case study. Accept. Once your session is over, then I will give them unmute access. Okay, okay. So basically जर म्हणजे तुम्ही जर chat box मध्ये तुम्ही एखादी tell me any transmission precautions which you will tell that student to follow. कारण या पेशंटला आता क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल इन्फेक्शन आहे, त्याला आंघोळ घालण्याची आणि त्याचे डायपर चेंजिंग. सो what precautions should the student follow? So please. Yes. So येस, सो पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स मध्ये पूर्ण गाऊन, तुम्ही मास्क घालणं, ग्लव्स, फेस शील्ड. येस, राईट. सो हँड वॉश आधी. सो हँड वॉश बिफोर हँडलिंग द पेशंट अँड ऑल्सो आफ्टर हँडलिंग द पेशंट. येस, अपार्ट फ्रॉम दॅट अजून काय कराल तुम्ही? पीपी तर चला सगळ्यांनी घातले, अजून काय? आता त्या पेशंटला तुम्हाला क्लिनिंग करायचं आहे, त्याचं डायपर डिस्पोज करायचं आहे. येस, सेफ एन्व्हायरमेंट, व्हेरी गुड. सो डायपर जो काढलेला डायपर असेल तो व्यवस्थित बायोमेडिकलच्या बॅगमध्ये जाणं गरजेचं आहे. एकदा पेशंटला क्लिनिंग झालं, त्याला क्लीन करून घेणं, मग त्याचं आजूबाजूचा एरिया डिसइन्फेक्ट करणं. व्हेरी गुड. मास्क, ग्लव्स, हँडवॉश, बायोमेडिकल बेस. सो प्रॉपर आता या केसमध्ये बायोमेडिकल वेस्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, कारण क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल जो आहे तो त्याच्या स्पोर्सनी पसरतो आणि ते स्पोर्स तुमच्या आजूबाजू त्या पेशंट एरियामध्ये राहू शकतात. येस, यू कॅन यूज अ हायपो सोल्युशन, बट युजली हायपो आणि क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलचं इक्वेशन एवढं नाही पसरत. यू रिक्वायर लिटल बिट हायर लेवल डिसइन्फेक्टंट टू गेट रिड ऑफ दीज क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल स्पोर्स. Okay, very good. All of you have answered majority of the things. Very good. I come to the next case study that is also similar. Just a minute. Okay, आता हे बघा, ही थोडंसं असं स्टोरी टाइप्स आहे, थोडं फिल्मी टाइप. उप्स, आय एम सो सॉरी. आता ते इथे काय दिलेलं आहे की तुम्ही एखाद्या मेडिकल किंवा सर्जिकल युनिटमध्ये पोस्टेड आहात आणि तुम्ही बघितलं की तिकडचा जो पीसी आहे त्याच्यावर खूप असं डर्टी वाटत आहे, म्हणजे खूप सारे फिंगरप्रिंट्स त्याच्यावर दिसत आहेत, म्हणजे तो यूज केला गेलेला आहे. सो तुम्ही काय केलं, वेन यू सॉ दिस, एकच मिनिट कॉल सुरू बस मध्ये. सो तुम्ही जेव्हा तिथे गेलात, तर तुम्ही ते डिसइन्फेक्शनचे वाईप्स घेऊन घ्यायला तुम्ही तिथे गेलात. ओके, तेवढ्यात तुम्ही परत आल्यावर बघितल्यावर अरे देवा, ऑलरेडी तिथे आपल्या एखाद्या नर्स असलेल्या आहेत, त्यांनी टायपिंग केलं त्या कम्प्युटरवर, त्याच्यानंतर त्या उठल्या, मग त्या पेशंट जवळ गेल्या, त्यांनी त्यांचं पेशंटचा चार्ट हातात घेतला, नोट्स टाकल्या स्वतःच्या, आणि परत येऊन त्या कीपॅडवर बसल्या.
ओके, त्याच्यानंतर त्यांनी टाईप केलं परत काहीतरी आणि निघून गेल्या. तर तुम्हाला फक्त मला सांगायचं आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेपला असं तुम्हाला वाटलं की इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस नाही झाले, कुठे गॅप आहे, म्हणजे काय करायला हवं होतं. आता मी जेव्हा तिथे, सो कॅन एनीवन टेल मी, आता मी जेव्हा तिथे गेले, आय सॉ दॅट द कीपॅड वॉज डर्टी, विजिबली सॉइल. तर मी डिसइन्फेक्टंट वाईप्स आणायला गेले. ह्याच्यामध्ये काही गॅप्स हा सापडतोय का तुम्हाला या स्टेपमध्ये? मी वाईप्स हो, येस, मी क्लिनिंग, मी वाईप्स आणायला गेले, पण तोपर्यंत ते नर्स येऊन तिथे बसल्या. तर याचा अर्थ मी कुठेतरी चुकले आहे. कुठे चुकले मी? इन्फॉर्म, व्हेरी गुड. तर इन्फॉर्म कसं? ऍटलिस्ट मी तिथे काहीतरी एखादा नोट लिहून जाणं की बाबा कीपॅडला हात लावू नये, किंवा सम सायनेज आय शुड हॅव मेड. ओके, सो फर्स्ट फॉल्ट इज देअर. सेकंडली, येस, जेव्हा त्या सिस्टर येऊन त्याच्यावर काम करू लागल्या, तर आपण एक सवय ठेवावी. आता कोविड नंतर तर आपल्याला माहिती आहे, आपण कुठेही हात लावायच्या आधी स्वतः सगळं सॅनिटाईज करून घेतोच. आता एकदा पीसी वर काम केल्यावर त्या डायरेक्ट पेशंटकडे गेल्या. तर तिथे चूक कुठे झाली की आपला बेसिक रूल्स ऑफ हँड हायजीन, की पेशंटकडे जायच्या आधी हँड सॅनिटाईज करायला हवा होता. पेशंटचे सरफेसेस टच करून झाल्यावर व्हेरी गुड, यूज सॅनिटायझर बिफोर अँड आफ्टर टचिंग द पेशंट. आणि नंतर तुम्ही, जर तुम्ही पेशंट, समजा त्या नर्सने पेशंटला हात लावून झाल्यावर सॅनिटाईज केलं असतं आणि मग कीबोर्डला हात लावला असता तर ओके होतं, पण त्यांनी हात सॅनिटाईज केला नाही, कीबोर्डवर काम केलं आणि निघून गेल्या. तर बेसिकली तुम्हाला हे सगळं नॉलेज आहे. फक्त आपला प्रॉब्लेम कुठे होतो की आपल्यावर वर्कलोड एवढा असतं, वी हॅव सो मच ऑफ वर्कलोड दॅट वी टेंड टू इग्नोर दीज थिंग्स. पण प्लीज, ॲज अ रिक्वेस्ट, आणि कोविडने जे आपल्याला शिकवलेलं आहे, बिकॉज वी हॅव लॉस्ट सो मेनी ऑफ आर नियर अँड डिअर वन्स, की आपण थोडे प्रिकॉशन्स फॉलो करू तर हे सगळं मॅनेजेबल आहे. इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस हे आधीपासून आहेत, जेव्हापासून मेडिसिन फील्ड आहे तेव्हापासून आहे. फक्त एवढंच की त्याच्यावर एवढं लक्ष कधी गेलं गेलं नव्हतं, कारण त्यावेळेला अशा टाईपचे डिसिजेसही नव्हते. आता आपल्याला एवढे डिसिजेस माहीत आहेत सगळं. येस, इथे कोणीतरी उत्तर दिलंय, प्रॉपर कम्युनिकेशन बिटवीन हेल्थ केअर वर्कर्स, व्हेरी गुड. हे खूप गरजेचं आहे. समजा एखादी गोष्ट तुम्हाला वाटली की ही व्यवस्थित नाहीये, तर तुम्ही तुमच्या कलिग्सला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. ते तुमच्या पुरतं ठेवू नका, सो दॅट ते पुढे कॅरी फॉरवर्ड न हो. ओके, सो विथ दिस आय थिंक आय कॅन एंड माय प्रेझेंटेशन. टेक होम मेसेज फक्त एवढाच आहे की ट्रान्समिशन प्रिकॉशन्स हे काही वेगळे नाही आहेत. यू हॅव टू लर्न टू इन्क्लूड देम इन युअर स्टँडर्ड प्रिकॉशन्स. हे सगळं कंबाईन करून तुम्ही जर केलं आणि सवय लावून द्या स्वतःला. आता आज कसं होतं, आजकाल आपण घरून भाजी, घरी जाताना तुम्ही भाजी घेऊन येलात की आता झक मारून का असे ना आपण धुवूनच फ्रीजमध्ये टाकतो. म्हणून जेव्हा आपली पोरं फ्रीज उघडतात, आता ते डायरेक्टली फ्रीजमधनं काढून भाजी किंवा फळ खाऊ शकतात. का? कारण आपण ऑलरेडी ते साफ करून ठेवलेलं आहे. सो दीज आर द हॅबिट्स विच यू हॅव टू इनकल्केट इवन वेन यू आर वर्किंग इन अ हॉस्पिटल सेटअप. ठीक आहे, विथ दिस आय एंड माय प्रेझेंटेशन. होप आय वॉज the presentation was well explanatory. आणि कम्युनिकेशनचा इनिशियली थोडासा प्रॉब्लेम झालेला, पण आय थिंक एंडला सगळं व्यवस्थित झालं. सो आय थिंक संचिका, we can take some questions if they want. Yes, ma'am. Thank you, ma'am, for your excellent session. And I'm highly confident that the nursing professionals will be highly benefited with the session today. Now I would request you, ma'am, please stop screen sharing. And now the session is open for open discussion. मैं सभी को अनम्यूट एक्सेस दे रही हूँ. जिसका जो भी सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है. और कृपया जो लोग नहीं बोल रहे हैं वो अपने आप को म्यूट पे रखें. आस्था जी, आप अपना सवाल पूछ सकती हैं.
जो लोग नहीं बोल रहे हैं वो लोग कृपया अपने आप को म्यूट पे रखें। किसी का कोई सवाल है वो अपने आप को अनम्यूट करके पूछ सकता है या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है। आला पण मैंने ओपन नहीं ना सिस्टर ये डाला है किसी का कोई सवाल है वो अपने आप को अनम्यूट करके अपना सवाल पूछ सकता है या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है। और जो लोग बोल ना रहे हो कृपया अपने ऑडियो को म्यूट पे रखें जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सकें। Ma'am, there's a question for you in the chat box. As question by Reshma Maneji. Madam, as you suggested poster of hand hygiene where it is visible along with we can keep hand sanitizer, which will benefit everyone. Yes, so usually hand hygiene posters, yes, they should be available wherever visible. And also hand hygiene posters should be there near your wash basin. And a very good suggestion that wherever you have hand hygiene poster, to provide a sanitizer or anything, always better. मतलब patient को ढूंढने जाना नहीं पड़ेगा, तुमको ढूंढने जाना नहीं पड़ेगा. So I totally agree. जो लोग बोल नहीं रहे हैं वो लोग अपने आप को म्यूट पे रखें जिससे कि हमें मीटिंग में डिस्टरबेंस ना हो। किसी का और कोई सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है। अनु मम्मीला निलपेंड तुम्हाला वाटतं पॉवर पॉइंट मध्ये जे लॅपटॉप मध्ये करतो ना पॉवर पॉइंट वर काम ते पण Yes, Sanjika, I suppose no one has any questions. I think so, ma'am. Yeah. Yes, then we will move forward. Ma'am, I would request you to please motivate the participants to attend all the sessions in the same batch. This is BMC batch 4. So please motivate the participants. They attend all the sessions in BMC batch 4 only. Okay, okay. Please say that in Marathi language. Yeah. So basically त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची जी आहे बॅच ही बॅच 4 आहे. तर ह्याच्या पुढचे पण सगळे सेशन्स तुम्ही त्या बॅच मध्ये अटेंड केले तर तुमची लिंक राहील. नाहीतर जर सेशन्स वर खाली झाले तर तुमचा एखादा सेक्शन मिस होईल. तर लक्षात ठेवा ही बॅच नंबर 4 आहे. तर ह्याच्या पुढे पण तुम्हाला बॅच नंबर 4 मध्येच अटेंड करायचं आहे. Thank you so much, ma'am. Thank you. There's an overwhelming response in the chat box. I feel that all the participants like the lecture very well. We will be in touch with you, ma'am. We will call you for the next session or either in the same batch or in a different batch. We are having multiple batches running parallelly for this training session. Thank you so much, ma'am, for joining us today. Thanks a lot. Thank you. अब हम आगे बढ़ते हैं और मैं फीडबैक फॉर्म का लिंक मैंने चैट बॉक्स में डाला है। सभी लोग को भरना है। कोई भी बिना फीडबैक फॉर्म भरे मीटिंग छोड़ के नहीं जाएगा। ध्यान रखिएगा आपकी अटेंडेंस के लिए ये बहुत जरूरी है।
फीडबैक फॉर्म का लिंक मैंने चैट बॉक्स में डाला है, कृपया आप सभी लोग भरें। फीडबैक फॉर्म का लिंक मैंने चैट बॉक्स में डाला है। कोई भी बिना फीडबैक भरे मीटिंग छोड़ के नहीं जाएगा। फीडबैक फॉर्म फीडबैक भरना कंपलसरी है। मैंने फीडबैक फॉर्म का लिंक चैट बॉक्स में डाला है। जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो मीटिंग छोड़ के जा सकता है। पर मेरी एक बात आप ध्यान से सुने कि अगला सेशन आप लोग का बीएमसी बैच 4 मॉड्यूल 5 का आपका सेशन होगा 24 नवंबर को, वेडनेसडे 1:30 PM, 24 नवंबर 1:30 बजे। तो सबको आना है बुधवार को 24 नवंबर 1:30 बजे। सेशन इनवाइट्स ईमेल के थ्रू भिजवाए जा चुके हैं, आप सभी को ईमेल मिल गई होगी। तो फिर हम बुधवार को फिर से मिलेंगे एक नई ट्रेनर के साथ। और ध्यान रखें, कुछ बहुत इंपॉर्टेंट बात सब लोग ध्यान से सुने कि अटेंडेंस के लिए मैं फिर से बता रही हूँ कि जिसने जिस मीटिंग आईडी से ज्वाइन किया है, मतलब अपनी ईमेल आईडी से ज्वाइन किया है, अटेंडेंस उसी को ही मिलेगी। अगर आप लोग एक साथ एक ही डिवाइस पे कई लोग बैठ के देख रहे हैं तो जिसने लॉगिन किया होगा सिर्फ उसी को अटेंडेंस मिलेगी। तो ध्यान रखें कि हर ये ऑनलाइन मीटिंग है, हम अटेंडेंस कैसे ट्रैक करेंगे? तो जिसने लॉगिन किया है, जैसे मैं हूँ, मैंने अपनी ईमेल आईडी से लॉगिन किया था तो मुझे अटेंडेंस मिलेगी। अगर साथ में मान लीजिए कोई भी एक यहाँ पे तो उनको मिलेगी। लेकिन अगर एक साथ कई लोग बैठ के ज्वाइन कर रहे हैं और सबने अलग अलग डिवाइस से लॉगिन नहीं किया, एक डिवाइस से लॉगिन किया, फोन से, टैबलेट से, तो उसको एक को ही अटेंडेंस मिलेगी। ध्यान रखिएगा इस चीज का।
अगला लेक्चर 24 तारीख को 1:30 बजे होगा, आइएगा, बुधवार को होगा। तो आपके लेक्चर्स मंडे और वेडनेसडे को होते हैं 1:30 बजे, सोमवार को और बुधवार को। तो अभी मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है। तो अब हम लोग मैं फिर से क्लोजिंग कमेंट्स यही है कि आपका अगला सेशन 24 नवंबर को होगा 1:30 बजे। तो आप लोग जरूर आइएगा, ठीक है? कोई भी सेशन मिस नहीं करना है। हर ईमेल का आप लोग को हम सेशन की जानकारी ईमेल से पहुंचा देते हैं। ईमेल आपको दिन में एक बार जरूर चेक करना है, ठीक है? और बाकी तो कुछ नहीं, अब तो बस हमारा मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है। हम फिर से मिलेंगे बुधवार को। तब तक के लिए मैं सभी को, मेरे ख्याल से सबने फीडबैक फॉर्म भर लिया होगा। हम फिर से मिलेंगे, तब तक के लिए मैं सभी को नमस्कार करती हूँ, प्रणाम, जय हिंद। मैं मीटिंग क्लोज करने जा रही हूँ।